मधुगिरी बाबांच्या त्या पवित्र पावन जनार्दन स्वामींच्या पवित्र आश्रमात ज्यांचा अभिष्ट चिंतन सोहळा आहे। आता बाबांनी सांगितलं 24 कॅरेट सोनं, कोणी सांगितलं हनुमान, कोणी सांगितलं काय, एकच सांगेल छत्रपतींचं नाव घेतलं की भोसले घराणं आठवतं, तसं शिवगिरी बाबांचं नाव घेतलं की मराठवाड्यातील निरोटे परिवार आठवतो। एकापासून एकापर्यंत नाही महाराज, हा जर परिवार पाहिला तर काशीनाथ पाटील निगोटे माहिती असावं, सांगू नये ते सांगून देत नाही, पण आज माफी मागून सांगतो, काशीनाथ पाटील निगोटे हे जनार्दन स्वामींचे एकदम परम मित्र होते, सगळ्यांना माहिती। आणि जनार्दन स्वामी पंढरपूरच्या वारीला निघाले तर वारीला सोबत काशीनाथ पाटलांना घेतल्याशिवाय जात नव्हते, इतकं सामर्थ्य या परिवाराचं होतं। आणि जी भक्तीची गंगा काशीनाथ पाटलांकडे होती, ज्ञानेश्वरी वाचता वाचता तुळशीजवळ तुळशीला पाठ टेकून ज्ञानेश्वरीची ओवी वाचत होते आणि ओवी वाचता वाचता त्याच ज्ञानेश्वरीवर प्राण सोडावा इतकं प्रतिभावान आणि प्रज्ञावान कुळ म्हणजे निगोटे कुळ आहे महाराज। त्यांच्या दुसऱ्या पिढीत पांडुरंग पाटील निगोटे बाबाजींचे वडील, वैजापूर तालुक्यामध्ये जनार्दन स्वामींचा आराध्य शंकर स्वामी होतं। त्या शंकर स्वामी हे आराध्य निगोटे परिवाराचं होतं। आयुष्यात कधी निगोटे परिवाराच्या वतीनं शंकर स्वामींच्या तिथल्या कीर्तनामध्ये सेवा झाली नाही असं नाही। 7 पिढ्यापासूनच पखवाज पेटी ही शिवगिरी बाबांच्या वडिलांकडे होती आणि आमच्यामध्ये असे अनेक जण आहेत की त्यांना पेटी तबला शिकवण्याचं काम पांडुरंग पाटील निगोटेंनी केलं। पहिलं भजनी मंडळ जर कोण असेल तर जातेगावच्या डोंगरावर पांडुरंग बाबा जायचे आणि ते इथं भजन करायचे, पण आयुष्यभर बाबाजींची सेवा केली, काही मागितलं नाही, नुसतं ते सेवेला जायचे आणि बरोबर त्यांच्या मातोश्री सरस्वती माता। आज आपण आपल्याला आश्रमामध्ये व्यवस्था आहे महाराज, पण एक सांगू, त्या काळात आमचे निफाडचे विलास बाबू पानगावाने होते, एका ठिकाणी यज्ञ होता आणि आलेल्या सगळं भक्त परिवाराला साधू संतांना भाकरी करण्यासाठी महिला लागतात, तर तिथं राहायला जागा नव्हती। रात्रभर एका ट्रॅक्टरच्या अशा छताखाली झोपायचं, दिवसभर जनार्दन स्वामीच्या भक्त परिवाराच्या भाकरी करायच्या। अशा पुण्यवान कुळामध्ये, अशा पुण्यवान कुशीमध्ये जन्माला आली ती माता होती सरस्वती माता। आणि मग हळूहळू एक दिवस जनार्दन स्वामी, जसे आता शिवगिरी महाराज आम्हाला विचारतात, भाऊ काही कमी जास्त, सहज विचारलं, पांडुरंग पाटील तुम्ही काय येतात, सगळे लोक बाबा का कोणी काय मागतं कोणी काय मागतं, तुम्ही काही मागितलंच नाही। सांगितलं काही मागायचं असतं तर बाबाजी तुमच्याकडे आलो नसतो, तुमच्याकडे आलो मला देव भेटला। आणि मग सांगितलं असं नको करू, सहज विचारलं एकटे आले का जोडीनं, म्हणजे बाबाजी जोडीनच सेवा करतो। बोलून घेतलं आईला आणि सांगितलं 2 फळं दिली, म्हणजे नारळाचा उल्लेख, 2 नारळ ज्यावेळेस टाकली त्यावेळेस मातोश्री मागे निघाल्या, सांगितलं थांब, याच्यातलं 1 नारळ तुला आहे आणि 1 नारळ मला आहे। दिवस होता शिवरात्रीचा, शिवरात्रीच्या दिवशी नारळ दिलं, जे 2 रत्न तयार झाले, एक आहे अरुण भाऊ निगोटे बाबांचे मोठे बंधू आणि दुसरे आहे स्वामी शिवगिरी महाराज। बाबाजींचा प्रसाद, शिवरात्रीचा प्रसाद म्हणून नाव ठेवलं सदाशिव। का त्यावेळेस सदाशिव नाव ठेवलं की हा माझ्याकडे आला की सदा शिव 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 म्हणल, आणि तीच शिवमापुरांना आज प्रत्येक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ते करतात। जन्मतिथी होती अष्टमी, संवत्सर होतं प्रबोधिनी नाम संवत्सर। नीट ऐका, प्रबोधिनी नाम संवत्सरला जी व्यक्ती जन्माला येते ती स्वतः काही गोष्टी भगवंताच्यातून आत्मसात करती आणि त्या आत्मसात केलेल्या गोष्टीतून जगाला प्रबोधन करती, जे अविरत कार्य ते रात्रभर दिवस करत आहे। हे प्रबोधन माहिती काय, अष्टमीला ज्यांचा जन्म होतो, 8 आकडा कसा आहे, 1 ला गाठ आहे, 2 ला गाठ आहे, 3 ला गाठ आहे, 4 ला गाठ आहे, 5 ला वर गाठ आहे, 6 ला मधी गाठी, 7 ला शेवट गाठी, पण 8 ला गाठ ज्यांच्या अंतःकरणामध्ये कधीच कोणाबद्दल कोणतीच गाठ नाही, ते आमचे शिवगिरी महाराज। आणि त्याबरोबर शुक्ल पक्ष होतं महाराज,